समीर इलन वाहुली आणि जय गणेश वाफाले याची, कारण त्यांना पूर्णपणे रात्र मिळाली आहे सराव करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. कारण म्हणतात ना की ज्या प्रतिस्पर्ध्याच्या समोर तुम्हाला युद्ध लढायचा असतो त्या प्रतिस्पर्ध्याचा तुम्ही अभ्यास आधीच केला पाहिजे, तर तुम्ही त्या युद्धामध्ये यशस्वी होऊ शकता. आणि नक्कीच आपण अपेक्षा बाळगूया की दोन्ही पण संघाने रात्रभर अभ्यास केला असेल. पंचांचा हिरवा कंदील येतोय. येस सर, लेट्स प्ले, स्टार्ट द गेम, शो द गुड गेम. स्वप्नील पाटील सरांचा इशारा आणि पहिला चेंडू मार्गस्थ करतोय गोलंदाज रोशन. समोरच्या उत्तरेकडच्या माऊली किल्ल्याच्या एंडकडून ओव्हर द विकेट, स्क्वेअर कट केले. सुंदर, लाजबाब, प्रेक्षणीय, दक्षणीय, विलक्षणीय चौकार सुरुवात करतोय 4 धावांनी. सुंदर फटका. बजरंग ओम ये ही हनुमते श्री रामदूताय नमः. खूप सुंदर सुरुवात इथे आजच्या दिवसाची. डीजे आनंद एम धावसंख्या 4 वरती. शुभ सुरुवात शुभम कडून झाली. पहिला चेंडू बॅकफुटला गेला आणि अगदी कव्हर पॉइंट मधून कट केला, स्क्वेअर कटचा नजारा पेश केला. 4 धावा धावफलकावर वाहुली संघाच्या. आपली दिली पुन्हा एकदा त्याच दिशेने. लागोपाठचा ऍक्शन रिप्ले दाखवतोय शुभमने. लाजबाब 2 चौकार ठोकलेत आणि सुंदर सुरुवात करतोय समीर 11 वाहुली संघाकडून. इथे डीजेने रंग भरले आणि वातावरण निर्मिती केली. अंगावरती अगदी संचार निर्माण झालाय. रक्तामध्ये आधी ऊर्जा प्राप्त झाली, निर्माण झाली आणि ते 2 चौकाराने बॅटला चुंबन घेत असताना शुभमने सुद्धा या सामन्यामध्ये आनंदाच्या लाटा निर्माण केलेल्या आहेत. आनंदाचे फवारे उडू लागलेत यजमान संघाच्या पाठीराखांमध्ये. आणि या ठिकाणी जय गणेश वाफाले टीमला काहीसं विचारामध्ये टाकलेलं आहे फलंदाज शुभमने. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह केला. फुलवलेचा चेंडू होता तिथे वाईडीस मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात. 30 सर्कलमध्ये कव्हर करेपर्यंत फेकी होईपर्यंत शुभमने अगदी संयम राखून 2 चौकारांत सिंगल प्राप्त केली आणि मिथूनला आणले स्ट्राईक एंडला. धावसंख्या बिनबाद 9. समीर 11 वाहुली संघाची 4 षटकांचा मुकाबला आहे. कालचा हा मुकाबला पेंडिंग होता मित्रांनो आणि तो मुकाबला आज आपण पेशकश करतोय स्वर्गीय समीर स्मृती चषकाच्या निमित्ताने. उल्लेखनीय कामगिरी होत असतात दोन्ही संघांकडून. रोशनचा चेंडू काहीसा अर्ली खेळले गेले. ड्राईव्हचा प्रयत्न होता मिथूनचा, डायरेक्ट हिट झाले तिथे. मात्र काय झालंय बघा, करे कोई और भरे कोई. फलंदाज बाद होतोय. शुभम बॅक टू द पॅव्हिलियन. धावचित. मत आले. त्यामध्ये एक बॉलर सुद्धा होता आणि काहीसा तिथे वेळ नाही मिळाला शुभमला ग्राउंड करण्यासाठी, आपल्या सुरक्षित घरामध्ये पोहोचण्यासाठी. आणि त्या कारणाने अगदी क्रिकेटची आत्महत्या होऊन बसला. आणि अगदी पहिला जो सुंदर क्रिकेटर ज्याने सुंदर सुरुवात केली होती त्याला अशा पद्धतीने बाद व्हावं लागलं. हेच क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. अगदी अनोखनीय खेळ आहे. म्हणून म्हटलं जातं की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. म्हणजे एका बाजूला ग्लोरियसपणा असतो, दुसऱ्या बाजूला अनिश्चितता असते आणि अनिश्चिततेने हा विकेट गमावला गेला. म्हणून ते क्रिकेट आहे. नवीन बॅटर रोहित आलाय 1 डाऊनच्या रूपाने. 9 धावांचं योगदान दिलं शुभमने, परंतु त्याची विकेट गेली. जो संकट आलंय त्या संकटाला पूर्णपणे सामोरं जाणं आता गरजेचं आहे. गोलंदाज रोशन. अर्ली खेळले गेले. बैठकी शॉटचा स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता या ठिकाणी. पंचांकडे मागणी करतायत, परंतु तुझा स्टान्स, तुझं गार्ड आधी पाहिलं पाहिजे.
जेव्हा आपण बॅटिंगला येतो, जेव्हा आपण स्क्रीजवरती येतो, आपल्या स्ट्राईक एंडला असतो, तेव्हा आपण पंचांकडून नेहमीच मिडल स्टंप, ऑफ स्टंप किंवा लेग स्टंपचं गार्ड घेतलं पाहिजे. त्यानुसार तुम्ही नंतर जज करू शकता की हा वाईड असेल की नाही. रिव्हर्सचा पवित्रा असफल ठरतो इथे, पण तो विकेट किपरने केली चूक आणि त्या दरम्यान बाईचा इशारा नक्कीच असेल. बॅट कट सरांनी सांगितले. हो माय गॉड, याचा अर्थ की झेल सोडलाय. ओ हो हो, तिथे बचावले बॅटर रोहित, जे वन डाऊन आलेत आणि एका धावेने इथे धावसंख्या 10 वरती पहिल्या षटकाची समाप्ती पाहतो आपण. एक गडी बाद झाला टीम समीर 11 वावली संघाचा या पहिल्या षटकाच्या अंतामध्ये. प्रेक्षकांची आज गर्दी असेल. आज शनिवार आहे, पहिला शनिवार आहे नवीन वर्षाचा. सर्वांना नवीन वर्षाच्या अगदी लक्ष शुभेच्छा. मागील वर्षातून आपण ज्या चुका झाल्या असतील त्यातून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं. नवीन वर्ष आपल्या भेटीस आलंय, नवीन संकल्प करून नव्याने उतरायचं असतं ह्या जीवनाच्या आणि क्रिकेटच्या आपल्या छंदाच्या पटलावरती. आणि नवीन काहीतरी करायचं असा संकल्प करूनच तुम्ही तुमचं पुढचं प्रवास केला पाहिजे आणि तो प्रत्येकजण करेल अशी नक्कीच मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली. धावसंख्या 10 वरती एक गडी बाद. शुभमने लाजबाब फॅन्टॅस्टिक सुरुवात केली होती, स्वप्नवत सुरुवात करून दाखवली होती, परंतु त्याला अगदी धावचीत होऊन परतावं लागलं. परंतु मिथून अजून मैदानामध्ये आहे, जो पूर्णपणे धुरा सांभाळेल. रोहितच्या सोबतीला नवीन गोलंदाज संकेत सज्ज झालाय. जरा फास्ट खेळा, पहिला सामना आहे, परंतु तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. इथे 6 मिनिटं होत आहेत. पुढचा षटक तुम्ही 4 मिनिटात कंप्लीट करा अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. 9:31 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. तुमचं टायमिंग इथे आम्ही सेट केलंय आणि त्याचं आम्ही वारंवार अनाउन्समेंट नाही करणार, कारण लाईव्ह स्पर्धा आहे. लाईव्ह प्रेक्षकांमध्ये अगदी मग चुकीच्या कॉमेंट्स येत असतात. कॉमेंट्री आपण कमी करून जर त्या सूचना देत राहिलो तर मग ते अनाउन्समेंट होणार. त्याला आपण कॉमेंट्री म्हणू शकत नाही, ज्याला आपण धावतं विवरण म्हणतो. धावतं विवरण करताना काही गोष्टी आपल्याला अगदी थोडक्यातच सांगायच्या असतात. नवीन षटक संकेतच्या माध्यमातून काहीसा चेंज ऑफ पेस बॅकअप हँडचा वापर केला होता तिथे आणि ओव्हर पिच घेऊन ड्राईव्ह केला. मिड विकेटचा फील्डर काहीच मिसफिल्डिंग करतोय आणि त्या दरम्यान रोहितने 2 धावा जोडल्या. एक तुमची छोटी चूक तिथे भोवली आणि जिथे 1 धाव होती तिथे 2 धावांमध्ये कन्व्हर्शन करण्यास पूर्ण संधी मिळाली. मिथून आणि रोहितला धावसंख्या 12 वरती जाऊन ठेपली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वन मॅन शो आमचे आकाशजी ठाणगे पूर्णपणे आज या स्पर्धेकडे इन ऍक्शन मध्ये सुद्धा आहेत. काल ते खेळले नाही. सरळ स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑफचा फिल्डर येतोय 2 टप्प्याने अगदी पुढे येऊन सरसावून अटॅकिंग फिल्डिंग करून फेकी करतोय. त्या दरम्यान रोहितने एक धाव वेचली आणि संघाच्या खात्यामध्ये भर झाली. धावसंख्या 13 एक गडी बाद. समीर इरण वाहुली संघ समीरच्या नावाने खेळतोय. वेलकम मनोजजी ठाकरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. मनोजजी ठाणगे कालपासून ठाकरे जास्त बोललो गेलो मी बहुतेक. ठाणगे वेलकम वेलकम. आमचे यशवंतजी ठाणगे आहेत, त्याच्यासोबत आता मनोजजी ठाणगे जोडले जातील. हो सोडून दिलाय. लेट द बॉल गो टू द विकेट कीपर आणि पंच आमचे मेहताब सर सांगतायत हा वाईड आहे. अवांतरे धावसंख्या फुल ते 14 वर समीर इरण वाहुली संघाची. समोर माहुली डोंगर पर्वत किल्ला, अगदी दाट हिरवीगार डोंगर दऱ्या आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेलं सुंदर क्रीडांगण पाहतोय आपण. या मैदानामध्ये खेळायला अनेक जणांना आवडतं. समोर अगदी दृश्य आहे ते निसर्गाचं, निसर्गरम्य दृश्य. हपाम पूलचा प्रयुक्त होता, आडवा झाला बॅटर, अगदी हॉरिझॉन्टल बॅटने ड्राईव्ह केलं बॅकवर्ड झोनला. तिथे स्क्वेअर लेग पोचेपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होत आहे. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, जोखीम घेतलाय, नॉन स्ट्राईकला पोहोचतोय, धावतोय, पळतोय आणि सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. खूप छान अफलातून रनिंग केलेली आहे. अगदी चित्याच्या चपळाने ह्या 3 धावा जोडल्या गेल्या. जिथे 1 धाव होईल की काय असाच प्रेक्षकांना प्रश्न होता, तिथे 2-3 असं कन्व्हर्जन करून 3 धावा इथे वेचल्या आणि धावसंख्या वेगाने 17 वर. खूप चांगली रनिंग बघितली आपण. दुसरं षटक सुरू असताना नवीन सामन्यासाठी सज्ज राहा. अर्जुन अली विरुद्ध जय महाराष्ट्र भुईरगाव. टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचे स्वर्गीय समीर. टॉस बॉक्स आपण पाहू शकता. समीरला आपण आदरांजली श्रद्धांजली वाहतो. ह्या स्पर्धेच्या निमित्ताने सुंदर स्पर्धेचं नियोजन केलंय आमच्या जे हनुमान क्रीडा मंडळ वाहुलीने. सोबतीला सुनीलजी पाटील, सोबतीला आमचे वन मॅन शो आकाश ठाणगे. ओव्हर पिच होता, ड्राईव्ह केलाय जबरदस्त थ्रू द एक्स्ट्रा कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला थोडासा चेंडू अगदी पुढे हात करून
चेंडूला फक्त डोंगराप्रमाणे चढवायचं होतं हातावरच्या खांद्यावरती, परंतु त्या दरम्यान तो जजमेंट चुकला तिथे फिल्डरचा आणि एक धावेचं रूपांतर 2 मध्ये पुन्हा एकदा केलं. छान रनिंग करतायत. अगदी लाईफलाईन जे क्रिकेटची म्हटली जाते सिंगल डबल त्यावरती पूर्णपणे भर सुद्धा दिला जातो. नुसते चौकार आणि षटकारसाठी इथे आपण अपेक्षा बाळगायची नसते, त्यानुसार खेळायचं पण नसतं आणि ह्याला महत्त्व देणं फार गरजेचं असतं. सिंगल डबल कारण एक एक धाव शेवटी आपल्याला अगदी मिळवण्यासाठी 1-1 भटकावं लागतं. धावसंख्या 19 वर. चांगला तालमेल दोघांचा. एक रनआउट झाली पूर्ण, त्याच्यामुळे अगदी ठेस लागली आणि शाणे झाले दोन्ही पण बॅटर असं म्हणू शकतो. एक मेना कॉल देत आहे, स्लाइस केली बॅटची कडा, तिथे शॉर्ट थर्डमॅनला डावी मारतो तिथे फिल्डर. वाह, गुड ट्राय गुड ट्राय. आणि त्या दरम्यान थर्डमॅनला डीप झोनकडे जात असताना त्या फिल्डरने दुसऱ्या कव्हर करे पण तो 2 धावा पूर्ण केल्यापर्यंत टाळ्यांचा गजर प्राप्त केला फिल्डरने. अंकुश नावाचा फिल्डर तिथे तैनात होता. धड दाकड शरीर यष्टी, पडलं तरी प्रॉब्लेम नाहीये, हाडांना लागणारच नाही चुकूनच, पूर्णपणे मांस आहे त्यामुळे पूर्णपणे रिस्क घेतली त्यांनी. धावसंख्या 21. हरीश पांड्या सरांचं वाक्य मला आठवलं. हो, पावलांचा वापर करतात आणि तिथे स्टंपिंग रनआउट केलेलं आहे फलंदाज बाद. पहिली स्टंपिंग पाहतो आपण आजच्या दिवसातील आणि स्पर्धेची सुद्धा मला सांगतायत मयूरजी पाटील. पूर्णपणे वेळ मिळाला विकेट किपरला, आधी पॉज घेतलेला पण तो त्या दरम्यान ग्राउंडेड करण्यामध्ये काहीसा उशीर लागला आणि बॅटर तिथे बाद झाला. रोहित परत डगआउटमध्ये, दुसरा गडी बाद. प्रज्वल येतोय. चौथ्या क्रमांकावरती येत असताना प्रज्वल चांगलं अगदी आलेला, त्यांनी सकाळी वॉर्मअप केलं, पूर्णपणे शरीराला स्टेज करत होता मैदानामध्ये आणि क्वालिटी क्रिकेटर आहे, चतुर आहे. बघायचं आता चतुरपणा चाणाक्षपणा दाखवून आपल्या संघाच्या खात्यामध्ये किती धावांची जोड तोड देईल, जोडणी करेल, कारण मोठं लक्ष सेट करावं लागणार आहे. मी तर म्हणतो की 45-50च्या आसपास टार्गेट सेट करणं फार गरजेचं आहे तगड्या संघाला, या ठिकाणी वाफाळे संघाला झुंज देण्यासाठी. 21 धावसंख्या आहे, 21 ऑन द बोर्ड. 2 गडी बाद झालेत आणि 2 षटकाची समाप्ती सुद्धा झाली. नवीन षटकासाठी गोलंदाज सतीश काठोले, डॅशिंग क्रिकेटर. कालच्या दिवसात सुद्धा सतीश काठोलेने आपली चमक आणि धमक दाखवली होती की मी माझ्या संघासाठी किती महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, ज्याची प्रचिती आली. वेलकम अर्जुन टीम, आपलं हार्दिक स्वागत आहे. जे पुढच्या सामन्यासाठी आलेले आहेत, 2 हात करतील जय महाराष्ट्र भोईरगाव संघाविरुद्ध. 2 चौकार आले होते, त्यानंतर चौकारच नाही दिसला. जो शुभमने 2 मारले पण तो त्याची रनआउटची विकेट फार जिवारी लागली आहे पाठीराख्यांच्या, ते म्हणजे समीर इलन वाहुली संघाच्या. मिथुन स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईकला प्रज्वल, गोलंदाजी मार्कवरती सतीश काटोले. पहिला चेंडू घेऊन आडवे झाले तिथे आणि पंचांनी दर्शवलं. आणि मी तर म्हणतो की गोलंदाजी अपील सुद्धा नव्हती, गोलंदाजा कॉन्फिडन्स होता. लेग बायचा इशारा स्वप्नील पाटील सरांचा. इम्पॅक्ट जो होता बॉलचा तो ऑफस्टिकच्या बाहेर असल्याचं दर्शवलं गेलं स्वप्नील पाटीलकडून आणि धावसंख्या 1 पुढे 22 वर. 22 ऑन द बोर्ड. प्रज्वल आला स्ट्राईक एंडला, उंचपुरा खेळाडू आहे, ॲथलेटिक्स प्लेअर आहे. पूर्णपणे जबाबदारीने आता खेळावं लागेल, कारण कालचा दिवस जरी गाजवला तरी सुद्धा आज इन ॲक्शनमध्ये आकाश ठाणगे सुद्धा आहेत. संघामध्ये काहीशी ताकद वाढली आहे आणि काय संघांमध्ये कानमंत्र सुद्धा देत असतील खेळाडू कक्षामध्ये आकाश ठाणगे. त्याचा असर झाला इथे. अगदी अर्ले खेळले ऑन द राईज, टोलवला चेंडू, तिथे फिल्डर पोहोचला होता परंतु झेलचा प्रयत्न नाही केला गेला. लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचण्याच्या आधीच लॉंग ऑफच्या फिल्डरने कव्हरिंग केलं आणि त्या दरम्यान प्रज्वलने अगदी सुसाट वेगाने, भरधाव वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या पोहोचली आहे. स्वतः नाराज आहे बघा की तो बचावलाय. खूप अर्ली खेळ होता फ्रंट फुटला जाऊन. धावसंख्या 24 वर. गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर साहेबांचा जन्मदिवस 24 एप्रिल 1973. 24 वर्ष वयाची त्यांनी दिली आपल्या क्रिकेटला आणि भारतरत्न अगदी क्रिकेटचे देवता बनले. तो आज 24चा आकडा, इथे 24 दिवस 24 धावा आणि इथे अजून एक लॉफ्ट केला होता ऑन साईडला, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. लॉंगॉनचा फिल्डर अगदी झेलचा प्रयत्न का करत नाही हा प्रश्न आहे. कदाचित त्यांना कानमत दिलेत की फक्त धावा आपल्याला अडवायच्या आहेत, विकेटची आपल्याला गरज नाहीये, आपण जास्तीत धावा रोखायच्या. आणि प्रज्वलने 2 धावा लागोपाठच्या 2-2 धावा इथे वेचलेल्या आहेत आपल्या संघासाठी. धावसंख्या 26 वर. 26 ऑन द बोर्ड. 2 गडी बाद, 2च चौकार, परंतु सिंगल डबल
व ते खूप भर दिला, हे सुद्धा अगदी वाखाणण्याजोगी कामगिरी आहे. आणि चांगला क्रिकेट टीममध्ये ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. क्लासिकल फटके असे आले पाहिजेत. सेफ शॉट. हो, यावेळेला बॅटची कडा, उंच उडी घेतली ती विकेट किपरने. चेंडू टेक ऑफ घेतला असताना फ्लाइंग स्लिप अंकुशने कव्हर केलं. एकदा प्राप्त झाली. आता सुद्धा बचावला प्रज्वल, आपण पाहू शकता. अगदी खूपच दूरवरून फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट पुन्हा त्या स्लाइस केली होती ड्राईव्ह करण्यासाठी. बॅटच्या पुढच्या टोकाच्या एजला, कडेला, पातळ कडेला चेंडू अगदी बाउन्स झाला होता आणि विकेट किपरच्या डोक्यावरून तो चेंडू पडला. झेल पडला. धावसंख्या 27. गोलंदाज सतीश सरळ लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनचा फिल्डर आता झेल नाही तर लॉंग ऑफचा आडवा आला आणि तिथे झेल सोडलाय. इथे बघा अजून एक संधी मिळाली आणि तिथे प्रज्वल बाद होत असताना रनआउट. तिसरा धक्का. पूर्णपणे भगवा वातावरण, जय श्रीरामांचा नारा खूप अगदी तिथे ते मैदान पूर्णपणे गुंजलं होतं. रनआउट झाला. इथे एक धाव कंप्लीट झाली. धाव संख्या इथे वाढत असताना इथे ड्राईव्ह केला वेगाने. दोन फिल्डर पोहोचण्याच्या पलीकडे चेंडू गेला आधी सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय रंग भरले डिझाईन सुद्धा आणि एक माहोल तयार केला या ठिकाणी. परिस्थिती तयार केली आणि अगदी अंगावरती शहारे उमटतायत. रोंगटे खडे हो रे आपले शरीर में. खूप छान, खूप छान. धावसंख्या चौकाराने फुलवली 32 वर. मिथूनचा तो चौकार अगदी पाहण्याजोगा होता. अडवा झालेला आणि वेगाने चेंडू धडकला होता. फॉरवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये दोन फिल्डरांच्या मधून जात असताना तो चौकार आणि महत्वाचा चौकार होता. धावसंख्या 32 आणि 3 षटकाची समाप्ती सुद्धा झाली आहे. सन्माननीय दुर्गेजी भोईर, वेलकम. या आपलं हार्दिक स्वागत आहे. दुर्गेची ट्रॉफी नेहमी आम्ही फेसबुकला बघत असतो. जेव्हा जेव्हा ट्रॉफी ते घेतात अनेक फोटोज त्यांचे अगदी अपलोड करत असतात फेसबुकवरती. दुर्गेजी भोईर वेलकम. परेजी भोईर सर्व पुण्या टीमचं आम्ही स्वागत करतोय. मनोहर भोईर साहेबांची ही टीम आहे आणि हा छान व्यक्तिमत्व सुद्धा भोईरगावचे सुपुत्र माजी सरपंच. इथे 32 धावसंख्या. सुदर्शन सज्ज झालाय. सुदर्शनचं कालचं इंटरव्ह्यू सुद्धा अगदी ऐकण्यासारखं होतं. त्यांनी सुद्धा इन्स्पायर्ड केलं आपल्या प्रत्येक गावाला की प्रत्येक गावामध्ये अगदी 2-3 संघ जे होतात त्या संघाने एक मजबूत संघ बनवला पाहिजे मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी आणि एकमेकाला कधी कमी लेखलं नाही पाहिजे. प्रत्येकाला महत्त्व दिलं पाहिजे. असा सुदर्शन सज्ज झालाय शेवटच्या षटकासाठी. लॉफ्ट केला. हाफ वॉली. किती सुंदर फटका बघा. डिपेक्सचा कव्हरला. तिथे फिल्डर आहे. काहीचा वाईडीच जात असताना चेंडू जय वागोबा स्टँडच्या दिशेने. 2 धाव तर कंप्लीट झाल्या. मिथूनचं तिथे मागणी होती परंतु परत गेलाय कारण बॅटरने तिथे परत धाडलं मिथूनला. प्रणितने अगदी समाधान मानलं. धावसंख्या 34 वर. वेलकम दुर्गेजी. या स्वागतम. पहिला सामना सुरू आहे. हा कालचा पेंडिंगचा सामना. नंतर तुमचाच सामना असेल. जय भोईरगाव, महाराष्ट्र भोईरगाव आणि अर्जुन अली. सुदर्शनचा चेंडू पूलचा प्रयत्न होता परंतु चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक होऊन शॉट बॅकवर्ड दिशेने झेल उडाला आणि फलंदाज प्रणीतची खेळी संपुष्टात.
जगातील सर्वात धाडसी योद्धा छत्रपती शिवाजी महाराज, ज्या व्यक्तिमत्वाची जगाने नोंद घेतली, दखल घेतली आहे, असे दखल पुरुष, महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज. धाव संख्या इथे जागेवरती 34 वर आहे. नवीन बॅटर आलाय अभी नाही तो कभी नाही. नॉकआउटची स्पर्धा आहे, जिंकावीच लागेल प्रत्येक संघाला पुढे पुढे जाण्यासाठी, पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी. पण तो धावसंख्या पुढे जात नाहीये. सुदर्शनने 2 चेंडू हाताळले, 2 धावा दिलाय, गडी बाद केलाय. ओ पूर्ण ताकदीने उडवलाय. तिथे फिल्डर पोहोचेल का मिड विकेट मध्ये, आणि स्वतः कॅप्टन जाऊन झेल टिपतोय. फलंदाज जसा आला त्या पावलाने परत जात असताना अभिवाद. पंत नजर त्या चेंडूपर्यंत ठेवली. डाव्या बाजूने धावत पळत पळत आला. अगदी मी तर म्हणतो की जवळपास 10 ते 12 मीटरचं अंतर त्याने कापलं, 30-35 फुटाचं. आणि नजर शेवटपर्यंत चेंडूकडे होती, जशी अर्जुनाची नजर त्या माशाच्या डोळ्याकडे होती. आणि एक तीर बाण सोडला आणि स्वयंवर जिंकलं. इथे नजर ठेवली आणि पवनने झेल टिपला, झेल जिंकला आणि विकेट प्राप्त केली. अभिबाद झाला. शून्यावरती. धावसंख्या 34 वरती स्थिर आहे. नवीन बॅटर सागर आलाय. सागर हा प्राण तळमळला असं म्हणू शकतात खेळाडू कक्षामधून, कारण आता तळमळी झाली, इथे तळमळ निर्माण झाली आहे. धावा पुढे जात नाहीत. आपण अपेक्षा केली होती की 45 ते 50 धावा झाल्या पाहिजेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 4था चेंडू मार्गस्थ. चेंडू पेस करतोय सुदर्शन. पुन्हा एकदा पूल केलाय. हा पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे आणि सिक्सर आहे. ठोकलाय सागरने. Everybody now, come on. मागच्या पावती वजन ट्रान्सफर केलं आणि बॅट रोल केली वेगाने, फेकून दिला होता मिड विकेट. आणि काऊ कॉर्नरच्या वरून ज्या हनुमान स्टँडच्या बाजूला षटकार सागरच्या बॅटमधून. धावसंख्या 40 वर 40. अजून 2 चेंडू शिल्लक इनिंगचे. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज सुदर्शन. पुन्हा एकदा सागरकडे लॉब केलाय त्या दिशेने. ओ माय गॉड, व्हॉट अ बिगी इज अ ह्यूज मायटी फ्लो. सागराप्रमाणे सागराची खोली, आणि येतोय षटकार सागरच्या बॅटमधून. माझ्या आयुष्याची स्टोरी काय असेल, परंतु त्यात मात्र एवढं नक्की लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली. आणि त्यासाठी हेमंत जाधवने बक्षीस आता सुपूर्द केले. अजून एक षटकार आला तर 500 रुपये हेमंत जाधव कडून. सागरला धावसंख्या 46. आपण जो अनुमान लावलेला बहिजी पाटील 45-50 जवळपास इथे पोहोचलाय. लास्ट गो. हो, इथे मात्र काही आडवा झाला. ऑप्टिकच्या बाहेर चेंडू काहीसा कटर वापरला. चेंडू पेस केला आणि हा शेवटचा चेंडू डॉट आला, पण तो फायटिंग स्कोर निर्माण केलाय. सागरसाठी टाळा असू द्या. काय जबरदस्त 2 षटकार मारले. पूर्णपणे ह्या टार्गेटचं चित्र बदलून टाकलं. जो लो टार्गेट होता तो आता सॅटिस्फाईड झालाय. आणि चांगला इथे धावफलक आपण पाहतोय तो टीम समीर वाहुली संघाचा. जिंकण्यासाठी लक्ष असेल जय गणेश वापरला हे समोर. 47 धावांचं 24 चेंडूमध्ये. आणि आपण वळतो आता टॉसकडे. चला या अर्जुनही कॅप्टन आणि जय महाराष्ट्र भुईरगा कॅप्टन. सन्माननीय मनोजजी ठाणगे साहेब या आपल्या शुभ हस्ते पण करतोय हा टॉस. पहिला टॉस यशवंत साहेबांनी केला, आता आपण करा. नवीन सामना म्हणजेच आजच्या लॉटचा पहिला सामना मित्रांनो. एका बाजूला जय महाराष्ट्र भुईरगाव आणि दुसऱ्या बाजूला अर्जुन अली आणि मनोजजी ठाणगे सर टॉस करतायत.
परेश यांचा कॉल समीर स्मृती. हो 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 हो, समीर स्मृतीच आलाय, वा. धन्यवाद मनोजजी, आपल्या शुभ असते त्या पेस्ट्री. परेश भोईर यांना, कॅप्टन ऑफ भोईरगाव, स्पॉन्सर फ्रॉम मनोज भांबरे. धन्यवाद. काय म्हणताय परेशजी, कसं काय? नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपल्यास, आणि टॉस जिंकलाय, काय निर्णय? नवीन वर्ष शुभेच्छा तुम्हाला पण आणि सर्व जे हनुमान टीमला आणि संपूर्ण इथं प्लेयर आहेत त्यांना सर्वांना. आणि स्वर्गीय समीर बद्दल काय? समीरबद्दल बोलायचं झालं तर खूप कमी आहे, इतर टाईम कमी पडेल. समीरसारखी व्यक्तिमत्व या परिसरात नव्हती. ओके, निर्णय काय घेऊ इच्छिता? शतरक्षण. समोरच्या टीम सोबत काय फाईट झाली अंगामध्ये? ना या या हंगामात पहिल्यांदा झाले, पण याच्या आधी झालेली आहे. आणि इकडे खेळायला कसं वाटतं हे क्रीडांगण वाहुलीचं? हा क्रीडांगण तर खूप छान आहे, आणि या क्रीडांगण आम्ही प्रॅक्टिस पण करतो कधी कधी, पण हा क्रीडांगण चांगला आहे. आपल्याला तर बॅटिंग करायचे, 4 षटकांचा मुकाबला, आणि किती धावा योग्य असतील? तुम्ही कालच्या दिवसाचे सामने बघितले असतील, तर तुमचा अभ्यास काय झाला की अमुक अमुक धावा केले तर आपण चांगली फाईट देऊ शकतो भोईरगावला? 50-55 बरोबर. आणि तुमचं म्हणणं काय समीर बद्दल? तुमचा मित्र होता, भाऊ होता, खेळाडूमध्ये कसं त्याची प्रसिद्धी होती तस? हो, खूप चांगला माणूस होता, एकदम हसरा चेहरा, आवाज देणार कधी पण भेटला का. नक्कीच. आता त्याच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला करायचे, तर या स्पर्धेची स्पेशली काय तयारी केली की आपण सेमीची स्पर्धा खेळायचे तर आपली कधी जयत तयारी झाली पाहिजे? नाही, स्पेशल तयारी ते नाही, जे आहे ते तसंच चालणार आहे. ओके. आणि ही स्पर्धा कशी वाटते, म्हणजे हे वाहुलीची स्पर्धा? स्पर्धा तर खूपच सुंदर वाटते. आता आम्ही खेळू आता आणि जिंकायचा प्रयत्न करू. येस, तुम्हालाही शुभेच्छा. परेश, तुम्हालाही शुभेच्छा. टॉस जिंक जय महाराष्ट्र भोईरगावच्या कॅप्टनने निर्णय घेतला आहे फिल्डिंग करण्याचा पुढचा सामना, आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केल्या अर्जुनी टीमला. जाऊया आपण आता चालू असलेल्या सामन्याकडे, ज्या ठिकाणी धावांचा पाठलाग सुरू होतोय. धन्यवाद. चला, नवीन प्रेक्षकांचं, जुन्या प्रेक्षकांचं, जे जे आलेत त्या सर्वांचं प्रेमाचा नमस्कार करून स्वागत करतोय. मान्यवरांचं स्वागत बघा. नाम लिया और हाजिर हो गए गणेश जी गायकवाड़ सर, वेलकम. अभी हमारी चर्चा चल रही थी, सर आएंगे, राम आएंगे तो सर भी आएंगे, राम भी आ गए, गणेश भी आ गए. या सर, वेलकम. तर धावांचं लक्ष आहे 47 जिंकण्यासाठी, आणि मला तरी वाटतं की गणेश सर लगेच माईक घेतील, किंवा त्यांची इच्छा असेल तर मी कंटिन्यू करतो. ओके सर, या या, वेलकम. तर 24 चेंडूमध्ये धावांचं लक्ष सर ठेवलं आहे वाहुली टीमने, यजमान वाहुली टीमने, पाहुण्या जय गणेश वाफाले ए विरुद्ध. आणि जिंकण्यासाठी 47चं लक्ष कशा प्रकारे पार करेल वाफाले ए संघ, की यजमान संघ 46 धावांचं संरक्षण करेल, हे आपल्याला ऐकवतील आपल्या परिसरातील नावाजलेले आदर्श शिक्षक आणि अतिशय चांगले कॉमेंटेटर गणेश गायकवाड सर. धन्यवाद. धन्यवाद कारवे सर. गुड मॉर्निंग, सुप्रभात. अत्यंत महत्त्वाचा सामना काल गटातून निघणारा सामना आहे, कारण यातील विजेता संघ हा अंतिम 3मध्ये पोहोचणार आहे, आणि त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सामना. रुपेश सांबरे कालचा हिरो, दुसऱ्या बाजूला असेल सुदर्शन. अप्रतिम, म्हणजे आपण काऊ कॉर्नर लॉंग ऑन कव्हर करणारा एकमेव फलंदाज कालचा पाहिला तो होता रुपेश सांबरे. सागरनं मात्र आज त्याच दिवशी 2 षटकार मारलेले आहेत, आणि ते पण बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या षटकामध्ये हा अटॅक झाला. रुपेश सांबरे सामोरा जाईल गोलंदाज प्रज्वलच्या मारायला. मला वाटतं प्रज्वल रनआउट झालेला होता. शुभम रनआउट झाला. प्रज्वल पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू कटच्या फटक्याचा वापर केला होता, थोडीशी फंबलिंग झाली. सँडीने खरं म्हणजे अचूक चेंडू हातात पकडून लगेचच फेकी करायला हवी होती, कारण सुदर्शन इन्फॉर्म असलेला फलंदाज आहे. विशेष करून आपण जर पाहिलं तर लॉंग लेग, स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये अत्यंत दर्शनीय फटके त्याच्याकडनं पाहायला मिळतात. मागच्या बाजूला तो खूप सुरेख सुंदर खेळत आलेला आहे.
प्रज्वल. दरम्यान एक उत्तुंग फटका लॉंग ऑनच्या क्षेत्र, चुकीचं क्षेत्र निवडला आणि सुदर्शन बाद होऊन तंबूत परततोय. शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि वाफाळे गाव सुद्धा बिलॉंग आमच्याच या विभागातील आहे, त्यामुळे त्यांच्याकडनंही आपण पाहतोय वाफाळेसाठी सुद्धा शुभेच्छा आहेत. धाव फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात 2 धावा. कालचा हिरो रुपेश सांबरे दर्जेदार फलंदाजी केली. स्वप्न तोडलं होतं बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाचं. पुढचा चेंडू निश्चितच चेंडूला सन्मानित केलं. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो, यशस्वी प्रयत्न. 3 धावा धाव फलकावरती. तीन धावा. काल या ठिकाणी समालोचक समीर ठाकरे पण आले, कारण समीर ठाणगे आणि समीर ठाकरे यांचे वेगळ्या पद्धतीचे ऋणानुबंध आहेत आणि हे ऋणनिर्देशन करण्यासाठी त्यांनी 2 सामने कव्हर केले. प्रज्वल समोर जाईल डावखुरा फलंदाज प्रशांत भिशे. निश्चित एक उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेच गेलेला आहे. गोलंदाज स्वतः चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय, एका षटकात दुसरा गडी बाद करतोय. प्रदीप भोईर साहेब आमचे बाधाणे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत तथा विद्यमान सदस्य आहेत. अतकोली गावानं बिलॉंग करतात, उद्योजक आहेत. त्यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या दोन्ही संघांसाठी, वाफाळे संघासाठी, वाहुली संघासाठी, त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी धन्यवाद प्रदीप भोईर साहेब. स्पर्धा रंगत जाईल तसतसं आपण पाहतोय अनेक प्रेक्षक आहेत ते जोडले गेलेले आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून. ही स्पर्धा कव्हर केली जाते ग्रामीण क्रिकेट GTCच्या माध्यमातून. दरम्यान पुढचा चेंडू फुलर लेन चेंडू होता, अतिशय सुरेख रीतीने चेंडू अडवला, तेवढी चांगली फेकी, मात्र यष्टी रक्षकांना थोडी चुकी घडली, हातातून चेंडू निसटला. एकेरी धाव मिळते. 1 धावेच्या जोरावर धाव फलकावरती धावा झळकल्या
2 गड्यांच्या मोबदल्यात 4 धावा, एक धावी गेली आणि गडी बाद करण्याची संधी. रुपेश सांबरे सारखा फलंदाज कालचा हिरो आहे. विजयाचं लक्ष आपण पाहिलं आता 3 षटकात येत आहे 43 धावांचं, कारण 4 धावा धावफलकावरती झळकल्या गेल्या. इन्फॉर्म फलंदाज होता शुभम. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं धावबाद झाला आणि तो धावबाद होणं मोठा धक्का होता. त्याच्यानंतर मात्र सागरनं महत्त्वाच्या क्षणी 2 षटकार जोडले. पूर्णपणे कोलमडली होती फलंदाजी. खूप सुरेख सुंदर अशा पद्धतीनं रोशन असेल, संकेत असेल, सतीश, आता सुदर्शनच्या शेवटच्या, कारण एक महत्त्वाचा हुकमाचा एक्का आहे सुदर्शन, पण त्याच्याच 4थ्या आणि 5व्या चेंडूवरती षटकार पाहिले. मात्र 6वा चेंडू त्यांनी निर्धाव. गोलंदाज शुभम. शुभमनं आतापर्यंत स्पेल आहे त्याचा 1 धाव देत 2 गडी बाद करणारा अप्रतिम स्पेल. आतापर्यंतचा या स्पर्धेतील सर्वोत्तम असा स्पेल आपण अनुभवलाय तो शुभम. होम ग्राउंड ॲडव्हान्टेज असेल समीर 11 वाहुली संघासाठी, आणि वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे ती शिवाजी बालेकर यांची. आमचे बंटी बोरिवली यांच्या 63 धावांचा सर्वोच्च धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली. ते चेंडू बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते. काल आम्ही देवळीकर स्पर्धेपासून भल्या पाठे आमचे सतीश काठोळे उठू लागलेले आहेत आणि एक चांगली बाब आहे. निश्चितच अंकुश जाधव आणि सतीश काठोळे कोणी जरी मैदानावर आलं नाही तरी आम्ही दोघं मैदानावर जाणार. मैदानाच्या भोवती 10 फेऱ्या पूर्ण करतात ते दोघे आणि त्याच्यानंतर क्रिकेट खेळायला सुरुवात करीत असतात. हा आदर्श इतर नवोदित खेळाडूंनी घेणं अत्यंत गरजेचं आहे. सुदर्शन काठोळे भरभक्कम शरीरयष्टी, ताकदवान खेळाडू, टॅलेंटेड खेळाडू. गोलंदाजी करेल शुभम. समोर जातोय सतीश. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, अतिशय सुरेख सुंदर चेंडू, वेगवान चेंडू. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला वळतोय, वेगावरती स्वार होतोय शुभम. दुसरं षटक आहे. 3 चेंडू झालेले आहेत. धावफलकावरती धावा झळकल्यात 5, गडी गमावलेत 3. पुढचा चेंडू शुभम. लांब लचक रनअप आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, कटच्या फटक्याचा वापर केला, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. 6 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आल्याबरोबर सेट होणं फार महत्त्वाचं असतं, त्यामुळे कुठे आतताईपणा केला नाही. विपुलनं मात्र मोठे फटके खेळण्याचा सातत्याने प्रयत्न केला. आल्या आल्या हे फटके खेळण्यापेक्षा बॅटवर चेंडू व्यवस्थित कलेक्ट करणं फार गरजेचं असतं. प्रशांत अशाच पद्धतीने सुरुवातीला सेट व्हायचा आणि नंतर खेळायचा. आता मात्र प्रशांत प्रॅक्टिस नसल्या कारणामुळं आल्या आल्या अटॅक करतोय आणि हेच चित्र आपल्याला केव्हा पाहायला मिळतं की ज्यावेळेस सरावाचा अभाव आहे. कारण एक हाती अनेक सामने प्रशांत विषयनी सुद्धा आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. दरम्यान रुपेश, थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा चेंडू बाहेर जाता जाता मैदानामध्ये आत टाकलेला आहे. बघा, झेल घेण्यापेक्षाही आपण जर पाहिलं ज्या पद्धतीने पाहूया. चला लगेच खेळ सुरू करा. थर्ड अंपायर घेतला. अंपायर यस यस. तिसरे पंच.
एक धाव आहे, त्यांनी सुरक्षित चेंडू अडवलाय. मला वाटतं तिथे मागे जे काही प्रेक्षक आहेत तिकडनं आवाज आलेला होता. कृपा करून व्यवस्थित बघा आणि मग आपण त्याप्रमाणे सूचना द्या. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी प्रणितचं कौतुक करावं लागेल. आपल्या संघासाठी किमान 5 धावा वाचवल्यात. 7 धावा, धावा फलकावरती 7 धावा. अजून 40 धावांची गरज आहे. एक चेंडू शेष आहे दुसऱ्या षटकाचा. अतिशय सुरेख फटका, निश्चितच कव्हर मध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. क्या बात है. चेंडूची लेंथ आहे ती कुठेतरी बदलली. उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता, अचूक ओळखलं, चौकार जोडला. 11 धावा धावफलकावरती. इथून विजयासाठी 36 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 36 धावा, म्हणजे प्रति षटकामागे 18ची सरासरी जोडावी लागेल. लाजबाब फटका खेळला होता, कौतुक करावं लागेल सतीश काठोळेचं. कारण 5 धावांवरती खेळतोय, 3 चेंडूला सामोरा गेला, पण काय जबरदस्त फलंदाजी झालेली आहे. दुसऱ्या षटकात अनेक घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रणितनं षटकाराचं परावर्तन एका धावेत केलं. वन ऑफ द बेस्ट फिल्डर समीर 11 वाहुली संघाचा. हेमंत जाधव यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आलेले आहेत. आज अनेक संघांना आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. मातब्बर संघ इथे सहभागी होतील. नाणेफेकी झालेली आहे. भोईरगाव आणि अर्जुली आणि भोईर दरम्यान निशांत गोलंदाजी करेल. समोर जातोय कालचा हिरो रुपेश सांबरे. लाजबाब खेळ गेला. आताही मगाशी आपण पाहिलं तर जवळजवळ षटकार मारला होता, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण. दरम्यान एक स्ट्रेट ड्राईव्ह फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत. अतिशय सुरेख रीतीने त्या क्षेत्ररक्षकांचे कौतुक करावं लागेल सागरचं. कैलास ठाणगे या ठिकाणी आलेले. 13 धावा धावफलकावरती झळकल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. इथून 34 धावांचा आव्हान आहे. 11 चेंडू शेष. कैलासजी ठाणगे आपलं मनपूर्वक स्वागत आहे. समीर स्मृती चषक 2026. निशांतच्या माराला सामोरं जाईल रुपेश सांबरे. थोडासा चेंडूची लेंथ बदलली. चेंडू हवेत गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि हा झेल नाही, सामना हातात पकडलेला आहे. उलट दिशेनं मागे जात जात अतिशय सुंदर जजमेंट करत, क्रिकेटमध्ये म्हटलं तर पकडा कॅच जिंका मॅच या मंत्राचा स्वीकार केलेला आहे अभिचं मनापासून कौतुक कौतुक कौतुक. निघणारा इथे विजेता असेल तो या स्पर्धेच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा दावा
षड्डू ठोकू शकतो. षड्डू ठोकणार कोण? नवा फलंदाज अंकुश आलेला आहे. जो जिंकणार तो एका चषकाचा मानकरी होणार आहे. त्यामुळे अत्यंत चुरशीचा सामना. गोलंदाज निशांत, सुरेख फटका, चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये झेल अचूक टिपला गेला. एकही झेल सोडलेला नाहीये आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. समीर 11 वाहुली संघाचं वैशिष्ट्य. यांचं या ठिकाणी आगमन झालंय. 10 बलकावरती धावा धडकल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. इथून विजयासाठी अजून 34 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 34 धावा. समीकरण अवघड जरी वाटत असलं तरी कठीण नाहीये, कारण समोर सतीश काठोळे आहे. क्षमता आहे या फलंदाजामध्ये. अनेक स्पर्धांमध्ये भिवंडी ग्रामीण असेल, ठाणे ग्रामीणमध्ये शहापूर, मुरबाड, वाडा, वसई, समस्त भिवंडी तालुका अनेक ठिकाणी ज्यांनी मैदानं गाजवलेली आहेत तो अजूनही मैदानावर आहे. निशांतच्या मारायला सामोरं जाईल नव्याने आलेला फलंदाज सारंग काठोळे. हा मात्र निश्चितच प्रॅक्टिसमध्ये आहे आणि रंग दाखवेल आपले. आणि निश्चितच रंग दाखवला. आल्या अतिशय सुरेख सुंदर रीतीनं फटका जोडला. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. सुदर्शन लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फटका खेळायला गेला. जी आपली अभिजित नैसर्गिक खेळी आहे ती खेळी करणं गरजेचं होतं, परंतु सारंगनं मात्र इथे आशा जिवंत केलेल्या आहेत. चौकाराच्या जोरावर धाव फलकावरती धावा धडकल्यात 17. इथून विजयासाठी 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 30 धावेचं समीकरण असेल. 2 मोठे फटके आणि जोपर्यंत सतीश काठोळे खेळपट्टीवर आहे तोपर्यंत जय गणेश वाफाळे एच्या आशा या प्रज्वलित असतील. निशांतच्या मारायला सामोरं जाईल तो सारंग. लॉंग लेगच्या क्षेत्राकडे एक डीपला क्षेत्ररक्षक आणण्यात आलाय. निश्चितच सुरेख देखणा फटका. चेंडू कव्हर मध्ये जातो एक्स्ट्रा कव्हरकडे. पळून एक धाव पूर्ण झाली. एका धावावर समाधान मानावं लागतंय. 18 धावा. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शेष असेल. 7 चेंडू 29 धावेचं समीकरण आहे. दगदग धडधड वाढू लागलेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर आज पाहिलं तर वाफाळे गावातील सर्व तरुण वर्ग, वाहुली गावातील तरुण वर्ग आपल्या मोबाईलच्या पुढे आहे. हातातली कामं आजच्या दिवशी म्हणजे या वेळेत तरी दोन्ही गावातल्या बायांनी सुद्धा बाजूला ठेवलेत आणि आपली मुलं कशी खेळतायत म्हणून मोबाईलवरती सारे गुंतलेले आहेत. पुढचा चेंडू निशांत सामोरं जाईल सतीश काठोळे. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एकेरी धाव या चेंडूवर मिळेल. 1 धावीच्या जोरावर धावफलकावरती धावा धडकतायत 19. 6 चेंडू 28 धावेचं समीकरण असेल. 6 चेंडू 28 धावा, मॅक्झिमम 5. यशवंत ठाणगे बघा अशी परिस्थिती असताना अगदी विचारमग्न झालेले आहेत. त्यांच्या बाजूला बसलेले कैलास ठाणगे हे सुद्धा चिंतामग्न आहेत. समीर जाधव सुद्धा चिंतामग्न आहेत. मनोज ठाणगे सुद्धा विचार करता आहेत. आणि आकाश ठाणगेचा मोबाईल बघू की काय करू, प्रकाश ठाणगे विचार करतायत. सगळे कसे चिंता चिंता चिंता, पण चिंता सोडा आणि खेळ बघा. क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्या, कारण येथील एक विजेता असणार तो कमीत कमी एका चषकाचा मानकरी. क्वालिफाईड साठी मला वाटतं
आकाश ठाणगे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे वाहुली संघासाठी. पण इथे जर का वाफाळे संघ सुद्धा जिंकला तर पैशाचा पाऊस पडेल. SK सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असतील. संदीप काठोळे दरम्यान गोलंदाज सागर ज्यानं 2 षटकार जोडले होते मगाशी. पहिला चेंडू भिरकावून दिला. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. चेंडू 22 धावेचं समीकरण. धावफलकावरती धावा झळकल्या गेलेल्या आहेत. 25 धावा 5 चेंडूमध्ये 22 धावा. काय फटका खेळला होता. जागेवर आत्मविश्वास किती जबरदस्त आहे बघा. जबरदस्त टॅलेंटेड क्रिकेटर आहे. 2 चांगले चेंडू टाकावे लागतील या ठिकाणी सागरला आणि 4 मोठे फटके जोडावे लागतील सतीश काठोळेला. पुढचा चेंडू निश्चितच दर्शनीय फटका. चेंडू गेलेला आहे लॉंग ऑनच्या क्षेत्रात. इथे मात्र झेल धरतीला तान. मोका भी दिया और चौका भी दिया. हातातून सामना सोडला की काय प्रज्वल. नशिबाचा चौकार जरी मिळाला असला तरी तो सुद्धा 75वा ठरतोय. सतीश काटोळ्यांच्या बॅटमधून 75वा चौकार. समीर पाटील मॅन फ्रॉम भादवड अत्यंत सुंदर असं गुणलेखन करतायत. चौकाराच्या जोरावर धावफलकावरची धावा झळकतात 29. इथून विजयासाठी 18 धावींची गरज आहे. 4 चेंडू 18 धावा. 4 चेंडू 3 षटकार. 4 चेंडू 3 षटकार मारावे लागतील. दरम्यान पुढचा चेंडू समीर वाईट. 4 चेंडू 17 धावेचं समीकरण आणि 17चा खतरा कोणासाठी असेल. प्रज्वलला झेल सुटला तिथे मात्र मला वाटतं हा जवळजवळ निराशा आपल्याला पाहायला मिळते. खांदे झुकले जात आहेत. निराश न होता लढणं फार महत्त्वाचं असतं कारण तुम्ही किनाऱ्यावर आल्यात आणि असं म्हटलं जातं लहरों से डरकर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. या ठिकाणी कोण प्रयत्न करणार. जो प्रयत्न करणार तो जिंकणार आहे. प्रयत्न जय गणेश वाफाळे करणार की प्रयत्न समीर 11 वाहुली करणार. पुढचा चेंडू सुरेख चेंडू ब्लॉक होलचा वेध घेणारा होता. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू धाडलेले पळून एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चुकी यष्टी रक्षकाकडनं. चुकी चुकी चुकी. आतापर्यंत एकही झेल सुटला नव्हता. झेल सुटला. अतिशय सुरेख सुंदर फेकी आली यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. त्याच्या हातातून चेंडू निसटला. मिथून 2 धावा. 2 धावेच्या जोरावर धावफलकावरची धावा झळकतायत. 32 धावा 15 धावेची गरज. 3 चेंडू 15 धावा. 3 चेंडूमध्ये 3 गोल्डन षटकार मारावे लागतील कारण ही स्पर्धा आहे चषकाची. ही स्पर्धा आहे मानाची आणि हा सगळं काय आपल्याला पाहायला मिळतंय. स्पर्धेमध्ये प्रेशर जबरदस्त आहे आणि जो प्रेशरला या ठिकाणी सामोरं जाणार आहे स्वीकारेल तो नक्कीच इथे तेजस्वी होईल. प्रखरता आपल्याला पाहायला मिळेल आणि ही प्रखरता कोणाला पाहायला मिळेल. एका बाजूला जय गणेश वाफाळे ए संघ, दुसऱ्या बाजूला समीर 11 वाहुली. पुढचा चेंडू सुरेख चेंडू. या चेंडूने बघा कसं टर्निंग मिळतं. आतापर्यंत आशा होत्या पण त्या आशा मावळल्या जात आहेत. मात्र अजूनही क्रिकेटमध्ये काही घडू शकतो कारण क्रिकेट रंग बदलणारा सरडा आहे. इथेच गोलंदाजांनी जर चुकी केली तर मात्र जय गणेश वाफाळे ए स्वार होऊ शकतो. अशाच पद्धतीनं एक निर्धाव चेंडू कोशिंबीच्या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. अन्यथा त्या स्पर्धेचं विजेतेपद सुद्धा जय गणेश वाफाळेच्या नावावर कोरलं गेलं असतं. विजयाचं अंतर आणि पराभवाचं अंतर फक्त 2 धावेचं होतं. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज सागर. निश्चितच एक मोठा फटका. चेंडू हवेत गेलेला आहे. इथे मात्र आत्मविश्वासाचा अभाव झाला कारण चेंडू निर्धाव गेला. त्याचा फेशर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे
जयानवान वाहुली संघाचं करूया अभिनंदन, कारण एक चेंडू जरी शिल्लक असला तरी विजय साकारला गेलाय ना. आता मात्र सगळ्यांचे चेहरे बघा, यशवंत ठाणगे प्रफुल्लित झालेले आहेत, प्रकाश ठाणगे प्रफुल्लित झालेले आहेत, कैलास ठाणगे प्रफुल्लित झालेले आहेत, समीर जाधव, सगळे कसं हास्य, आणि मनोज ठाणगेंच्या चेहऱ्यावर तर बघा स्मित हास्य. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये भिरकावला गेला. विजय साकारला गेलेला आहे. समीर 11 वाहुली संघ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टप लक जय गणेश.